एका शेतकऱ्याच्या अंगणात एक सुगरण कोंबडीताई, सुंदरी मांजरीताई आणि मोती कुत्रा राहत होते. तिघेही ते एकमेकाचे मित्र होते. सुगरण कोंबडीताई छान स्वयंपाक करायच्या. मग सुंदरी मांजरीताई आणि मोती कुत्रा सुगरण कोंबडीताईच्या घरी जेवायचे. तिघे मिळून आनंदाने भोजन करायचे. पण मोती कुत्रा आणि सुंदरी मांजरीताई खूप आळशी होते. अजिबात काम करायचे नाही. पण सुगरण कोंबडीताई हुशार आणि कामाची होती. तर एकदा काय झालं, दोघेही मित्र होते, सुंदरी मांजरी आणि मोती कुत्रा. ते जरी काम करत नसले तरी सुगरण कोंबडीताई त्यांना स्वयंपाक केल्याला वाढायची मित्रत्वाच्या नाताने. कारण ते जिवलग मित्र होते तिचे, म्हणून ती मैत्रीच्या नाताने त्यांना रोज जेवायला द्यायची. तर एकदा काय होतं, सुगरण कोंबडीताई शेतात फिरत असतात. फिरता फिरता त्यांना काय दिसतं, वाळलेल्या गव्हाच्या लोंब्या दिसतात. लोंब्या बघितल्यावर त्यांना खूप आनंद होतो आणि त्या काय म्हणतात, अरे वा, छान आहेत लोंब्या या गव्हाच्या. आपण ह्या शेतात पेरल्या तर, म्हणजे या लोंब्यातनं गहू काढून शेतात टोकले तर गव्हाचे पीक येईल, गव्हाची शेती होईल. त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांनी त्या लोंब्या आपल्या चोचीत धरल्या आणि घरात आल्या आणि त्या मोती कुत्र्याकडे गेल्या आणि मोतीला म्हणाल्या, अरे मोती, आपल्या शेतात मला या गव्हाच्या लोंब्या सापडल्यात, मला या शेतात पेरायला मदत करतोस का? तर मोती कुत्रा म्हणाला, अगं सुगरण कोंबडीताई, कसं आहे माहीत आहे का, तुला मदत मी केली असती ग, पण आता ही माझी झोपेची वेळ आहे, त्यामुळे मला तू झोपेत त्रास देऊ नकोस, मला झोपू दे बरं. मग सुगरण कोंबडीताई सुंदरी मांजरीकडे गेली आणि तिला म्हणाली, सुंदरी, अगं ह्या गव्हाच्या लोंब्या मला आपल्या शेतात सापडल्यात, यातनं गहू काढलेत मी, ह्या आपण रानात टोकायच्या आहेत, येतीस का माझ्याबरोबर टोकायला? तेव्हा सुंदरी मांजरीताई म्हणाली, छे ग बाई, असं काय बोलते सुगरणताई तू? अगो, शेजारच्या घरातल्या काकी का नाही कुठे बाहेर गेल्यात, त्या बाहेर गेल्या तोपर्यंत मला जाऊन त्यांच्या घरातनं का नाही दूध पिऊन यायचं आहे चोरून, आणि त्या जर आल्या तर मला दूध प्यायला मिळायचं नाही. मग त्या यायच्यात मला त्यांच्या घरात जायचं आहे. मग तुझ्यावर मी शेतात येऊन कसं चालेल सांग बरं? तुझ्यावर आले तर मी उपाशी राहीन, त्यामुळे मी नाही बाई येणार. असं म्हणून सुंदरी मांजरी तिथनं निघून गेली. मग कोंबडीताई स्वतः एकट्याच आल्या शेतात. त्यांनी असल्या उन्हात दिवसभर राबून एक एक गहू सगळ्या शेतात टोकला. नंतर ते शेजारच्या तळ्यातलं पाईपनं पाणी सोडलं शेताला आणि मग थोड्या दिवसानं गव्हाचं पीक उभारून आलं. गव्हाच्या पिकाला लोंब्या लागल्या. त्या बघून कोंबडीताईंना खूप आनंद झाला. त्या आनंदाने नाचायला लागल्या. परत थोड्या दिवसानं ते गव्हाचं पीक काढणीला आलं. काढणीला आल्यावर मग सुगरण कोंबडीताई काय म्हणाल्या, आपण मोतीला आणि सुंदरीला विचारूया, ह्या तर कामात ते मदत करतात का बघूया. म्हणून त्या मोती कुत्र्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, अरे मोती, गव्हाचं पीक आपलं काढणीला आलंय, येतोस का मला मदत करायला? तेव्हा मोती म्हणाला, अगं सुगरण कोंबडीताई, बरोबर आहे, तुझं गव्हाचं पीक काढणीला आलंय, पण मला ते काढायला जमत नाही ग, कसं काढतात हे मला माहितीच नाही, त्यामुळे माझा काही तुला उपयोग होणार नाही. मग सुगरण कोंबडीताई सुंदरी मांजरीकडे गेली. ती डोक्यावरून आंघोळ करून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसली होती. आणि मग सुगरण कोंबडीताई म्हणाली, सुंदरी, अगं येतेस का, गव्हाचं पीक काढणीला आले, मला काढू लागा येतेस का? अगं सुगरण कोंबडीताई, काय ग हे तुझं, आत्ताच मी नहायला करून उन्हात बसल्या, आणि जर मी पीक काढायला आले तर रानातली शेतातली माती सगळी माझ्या डोक्यात जाईल, धुरळा माती, आणि माझं सगळं शरीर घाण होईल, मी नाही बाई येणार. असं म्हणलं सुगरण कोंबडीताई स्वतः आल्या. त्याने एकटीनं सगळं पीक काढलं आणि खळ्यावर पसरलं आणि चोचीने एक काठी घेतली. चोचीत धरून पीक आणून खळ्यावर पसरलं. चोचीत काठी घेतली आणि काठीने
सगळ्या लोंब्या बडवून काढल्या, त्यातनं गहू पडलं. मग ते गहू वारं देऊन वाऱ्यात धरून पाकडून गहू घरात आणलं. मग त्या म्हणाल्या, आता तर मला गहू दळायला तरी हे दोघे मदत करतात का बघूया. म्हणून त्या मोती कुत्र्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, अरे मोती, गहू आता दळायचे आहेत, येतोस का मला मदत करायला. हे बघ कोंबडीताई, कसं आहे माहिती आहे का, तुझी राखण, सुंदरी मांजरीताईची राखण, शेतकऱ्याच्या घराची राखण दिवसभर मी करत अंगणात बसलेला असतो. त्यामुळं माझं अंग कसं पिळवटून गेलंय बघ, खूप अंग दुखायला लागले. मला नाही बाई जमणार गहू दळायला, तू सुंदरी मांजरीला घेऊन जा, मी तर आता मस्तपैकी झोपणार आहे बघ. असं म्हणल्या सुगरण कोंबडीताई गेली सुंदरीकडे आणि सुंदरीला म्हणाली, अगं सुंदरी, चल माझ्याबरोबर गहू दळायला, आपण दोघी मिळून गहू दळूया. तेव्हा सुंदरी म्हणाली, अगं सुगरण कोंबडीताई, असे का करतेस, तुला दिसत नाही का मी इतकी नटल्या, छानपैकी साडी नेसल्या, डोक्यात गजरा घातलाय, मी आता छानपैकी फिरायला म्हणजे हवा खायला निघाल्या, आणि तुझ्यावर जर गहू दळाय आले का नाही मी, तर पीठ सगळं माझ्या अंगावर उडेल आणि माझ्या मेकअपचा बेरंग होईल, त्यामुळे मी नाही येणार, जा तुझी तू बरं, मी हवा खायला निघाले. असे म्हणून सुंदरी मांजरीताई वेगात तिथून निघून गेल्या हवा खायला. मग कोंबडीताई आल्या. मग त्यांनी स्वतः एकटीने जात्यावर सगळे गहू दळले आणि एका डब्यात भरून गहू पीठ ठेवलं आणि थोडे पीठ घेऊन त्याची चपाती करायची होती, म्हणून त्यांनी परातीत पीठ ठेवलं आणि त्या चपाती तर करू लागा येतात का म्हणून बाहेर गेल्या. मोती, चल मला चपाती करू लाग, चल. मोती म्हणाला, नाही. सुंदरीला म्हणाल्या, अगं सुंदरी तू तर चल. नाही. मग दोघेही एकदम म्हणाले, आम्ही दोघेही येणार नाही. असे म्हटल्यावर सुगरण कोंबडीताई आल्या आणि स्वतः त्यांनी एकटीने चपाती तयार केली. तव्यावर भाजली, गरम गरम चपाती घेऊन त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या, मोती, सुंदरी, तुम्हाला गरम गरम चपाती पाहिजे का. दोघेही म्हणाले, हो सुगरणताई, आम्हाला दोघांनाही गरम गरम चपाती पाहिजे. मग सुगरण कोंबडीताई म्हणाल्या, नाही, तुम्हाला दोघांनाही गरम गरम चपाती मिळणार नाही, कारण मी ती एकटी खाणार आहे. असे म्हणून त्या चोचीने गरम गरम चपाती खाऊ लागले आणि सुंदरी मांजरीताई आणि मोती कुत्रा तिच्याकडे बघत बसले. मग सुगरण कोंबडीताई म्हणाली, अरे मोती, सुंदरी, तुम्हाला पण गरम चपाती मिळाली असती, तुम्ही मला कुठल्याही गोष्टीत मदत केली नाही. तुमचा हा आळस नडतोय तुम्हाला, तुम्ही आळशीपणा दोघेही सोडून द्या. असं म्हटल्यावर मग मोती कुत्र्याला आणि सुंदरी मांजरीताईला आपल्या चुकीची जाणीव झाली. मग ते दोघेही म्हणाले, सुगरण कोंबडीताई, आम्ही चुकलो ग, तू आम्हाला एरवी खूप जेवण देतेस, स्वयंपाक करतेस, आम्हाला रोज जेवाय बोलवतेस, पण ही चपाती आम्हाला का दिली नाहीस ते आता आम्हाला कळले. कारण ही चपाती तयार करण्यासाठी गव्हाचं पीक शेतात घेण्यापासून तू कष्ट घेतलेस, आम्ही तुला कणभरही मदत केली नाही, आमचं चुकलं ग. असं दोघेही म्हणाले, आम्हाला माफ कर, आमच्या चुकीची जाणीव आम्हाला झाली, आम्ही आता इथून पुढं असं वागणार नाही, आम्ही कायम दोघेही तुला मदत करू, म्हणजे तू आम्हाला जेवण देशील, आमचं चुकलंच, तुला जर मदत नाही केली तर तू आम्हाला कसं जेवण देशील, हे आम्ही ओळखले नाही, आमचं चुकलं ग, आमच्या चुकीची आम्हाला जाणीव झाली, आम्हाला माफ कर. असे सुगरण कोंबडीताईला मोती कुत्रा आणि सुंदरी मांजरीताई म्हणाल्या. मग सुगरण कोंबडीताई म्हणाली, ठीक आहे, आता तुम्ही दोघे आळस सोडा आणि कामाला लागा, रोज मला मदत करा, म्हणजे मी तुम्हाला रोज रोज गरम जेवण देईन. मग दोघे हो म्हणाले. म्हणून कधीही कुठल्याही कामाचा आळस करू नये, स्वतःचं काम स्वतः करावं, स्वतः कष्ट करून कष्टाची भाकरी खावावी.